अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे पौष महिना, शुभ की अशुभ, संपूर्ण माहिती. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रविवार दिनांक 21/12/2025 रोजी मराठी पौष महिना प्रारंभ झाला. वर्षातील 12 महिन्यांपैकी एक असलेला पौष महिना, पण त्याविषयी अनेक गैरसमज आहेत. इतके की पौष सुरू झाला म्हणून अनेक शुभकार्ये पुढे ढकलली जातात, तर महत्त्वाची बोलणी टाळली जातात. नवीन व्यवहार होत नाहीत. इतका महिना वाईट असल्याची समजूत असल्याने याची भयंकर भीती जनसामान्यामध्ये आहे. तर धर्मशास्त्रानुसार हा महिना खरंच इतका वाईट आहे का, याचा घेतलेला हा धांडोळा. चैत्र मास वर्षारंभातील 10वा महिना, तर हेमंत ऋतूतील दुसरा मास म्हणजे पौष महिना. त्याला तैश आणि सहस्य अशी अन्य 2 नावंही आहेत. अधिक मासाला मलमास किंवा धोंडा मास म्हणतात. तसं याला भाकड मास म्हटलं जाऊ लागलं, कारण मकर संक्रांतीशिवाय या महिन्यात अन्य सण नाहीत, असा सार्वत्रिक समज. मात्र निर्णय सिंधू, धर्मसिंधू या ग्रंथात या महिन्यात करण्याची काही कृत्य सांगितली आहेत. ती पुढीलप्रमाणे. पौष पौर्णिमेपासून पौर्णिमांत माघ सुरू होतो, म्हणून या दिवसापासून माघ स्नानाला प्रारंभ करावा. पौष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा हा शाकंभरी देवीचा महोत्सव, शाकंभरी नवरात्र, शारदीय नवरात्रोत्सवासारखा असतो. पौष शुद्ध अष्टमीला जर बुधवार असेल तर शिवप्रित्यर्थ स्नान, जप, होम, तर्पण व ब्राह्मण भोजन करावं. पौष अमावस्येला अधोंदय पर्व आलं असता स्नानदानादी धर्मकृत्य करावीत. शिवलिंगावर महिनाभर तुपाचा अभिषेक करावा. या शिवापुढे दीपाराधना करावी. पौषाच्या दोन्ही पक्षातील नवमीला उपवास करून दुर्गेची त्रिकाल पूजा करावी. दुर्गेची मूर्ती पिठाची करावी. व्रतानिमित्त 8 कुमारिकांना भोजन घालावं. महिनाभर एक वेळ उपवास करून जे शक्य असेल ते दान करावं. रवी धनुराशीत प्रवास करून मकर राशीपर्यंत प्रवेश करेपर्यंतच्या काळखंडाला धनुर्मास म्हणतात. धनुर्मास श्रावणासारखाच पवित्र मानला जातो. या धनुर्मासाचे काही दिवस पौषात येतात. संपूर्ण धनुर्मासात सूर्योदयापूर्वी देवपूजा व आनिक उरकून देवास महानैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. महानैवेद्यास मुगाच्या डाळीची खिचडी, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, वांग्याचे व तिळाचे पदार्थ केले जातात. वरील विवेचनेवरून धार्मिक कार्यासाठी हा महिना निषिद्ध नाही, हे स्पष्ट होतं. राहिला प्रश्न विवाह आणि वास्तुविषयक कार्याचा. पौष महिन्यात रवी धनुत असतात. विवाहाचे मुहूर्त घेऊ नयेत असे शास्त्र सांगते. मात्र उर्वरित महिना विवाहासाठी वर्ज्य नाही. पौष महिना शुभकार्यासाठी वर्ज्य आहे, ही निव्वळ खुळचट कल्पना असून तिला कसलाही शास्त्राधार नाही. धर्मशास्त्र अभ्यासकांच्या मते पितृ-पंधरवडाही सर्वच शुभकार्यासाठी वर्ज्य नसतो. पौष महिन्याचा बागुलबुवा करू नये. सोप्या आणि सहज भाषेत सांगायचे तर श्री खंडोबा आणि श्री म्हाळसादेवी यांचा विवाह पौष महिन्यामध्ये शुक्ल त्रयोदशीला मृग नक्षत्र असताना गोचर मुहूर्तावर पाली येथे होत असतो. त्यामुळे जनसामान्यांना या महिन्यामध्ये विवाह करण्यास हरकत नसावी. गृहप्रवेश आणि वास्तुशांतीसाठी हा महिना अजिबात वर्ज्य नाही. मुख्य घराचं बांधकाम या महिन्यात सुरू करू नये, पण अगोदर सुरू असलेलं बांधकाम थांबवू नये. घराऐवजी कुंपण किंवा अन्य कामे करायला हरकत नाही. घराची दुरुस्ती, रंगरंगोटी, फर्निचर वगैरे करायला हरकत नाही. संपूर्ण महिनाभर घर खरेदी, दागिने खरेदी, प्रवास वा अन्य नैमित्तिक कामं निर्धास्तपणे करावीत. काहींच्या मते
पौष हे नाव पुष्य नक्षत्रावरून मिळाले असल्याने नक्षत्र स्वामी शनीचा प्रभाव या महिन्यावर असतो आणि शनिग्रह वैवाहिक सौख्यासाठी मारक असल्याने या महिन्यामध्ये विवाह करू नयेत. परंतु प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला जे चंद्र नक्षत्र असते त्यावरून त्या महिन्याला नाव मिळाले आहे. जसे चित्रावरून चैत्र, विशाखावरून वैशाख इत्यादी आणि पौर्णिमेच्या त्या चंद्र नक्षत्राचा त्या महिन्यावर प्रभाव असतो असे ज्योतिष शास्त्रांच्या आधारावर सांगतात. त्यापैकी पौष पौर्णिमेला पुनर्वसू नक्षत्र असते. त्यामुळे हा युक्तिवाद तकलादू आणि न पटण्याजोगा वाटतो. पौष महिन्यात शुभकार्य करत नाहीत ही रूढी बनली आहे, म्हणून ती पाळावी. कारण शास्त्रात रूढी बलियसी असं वचन आहे. असा युक्तिवाद काहीजण करतात. मात्र वरील वचनात हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय असून पेक्षा आणि पासून या दोन्ही अर्थानं तो वापरला जातो. म्हणून वरील वचनाचा अर्थ शास्त्रामध्ये रूढी बलवान असा नसून शास्त्रापासून उत्पन्न झालेली रूढी बलवान असा काढता येईल. अर्थात जी रूढी शास्त्रापासून उत्पन्नच झाली नाही ती न पाळणंच योग्य. दुसरा वेड्यांच्या बाजाराला चाललाय म्हणून आपणही निघावं हे काही खरं नाही. आयुष्य मुळात छोटं आहे. खुळचट कल्पनांच्या नादी लागून 1 महिना वाया कशाला घालवायचा. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हाला सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सूचनांचे, नियमांचे व कायद्यांचे पालन करा. पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणू नका. त्यांना मदत करा. जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा. समाजातील खोट्या राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड लोकांपासून सावध व दूर राहा. अफवांवर विश्वास ठेवण्याआधी प्रथम खात्री करा. नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावधान राहा. सुरक्षित राहा. सतर्क राहा. नामस्मरण करीत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.